Hello student, my name is Yadav Devi. Last lecture we see the point CRT in instrument chapter. So CRT means cathode ray tube. CRT means cathode ray tube. It consists of electron gun assembly, second depletion plates assembly, glass envelope and base of the tube, and CRT screen. These points we see in the first point CRT. Okay. The next point, that is the electrostatic focusing system. In electrostatic focusing system, mostly CRTs in all CRO electrostatic focusing system are used, but there are two types of focusing systems: electrostatic focusing system and electromagnetic system. परंतु त्यातील आपण काय करतो, त्यातल्या दोन पद्धती आहेत. एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टम आहे आणि दुसरे आहे ते मॅग्नेटिक सिस्टम किंवा मॅग्नेटिकली फोकसिंग सिस्टम. ह्या दोन सिस्टम्स आहेत. त्यापैकी आपण काय करतो, जास्तीत जास्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टम ही CRO मध्ये वापरली जाते. तर आपल्याला 12च्या बोर्डाला हा जो दुसरा जो पॉइंट आहे, तो पॉइंट किंवा तो क्वेश्चन आहे, तो आपल्याला 3 मार्क्सला विचारला जातो किंवा 4 मार्क्सला विचारला जातो. क्वेश्चन आपल्याला असा विचारला जातो, एक्सप्लेन दी इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टम. इलेक्ट्रोस्टॅटिक focusing system in a CRT. तर आपल्याला बोर्डाला बऱ्याच वेळा तो प्रश्न विचारला आहे आणि दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो. कमीत कमी 3 मार्क्स किंवा जास्त 4 मार्क्स. तर किती वेळा विचारला आहे, तर मार्च 2008, 2011, 2013, 2016, 2018. त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये पण आपल्याला ऑक्टोबरच्या एक्झामला पण विचारायला आहे. 2003 मध्ये 14 इतक्या वेळा आपल्याला हा प्रश्न विचारायला आहे. तर क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन द इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टम इन CRT. कालच्या लेक्चरला आपण CRT बद्दल काही माहिती घेतली, म्हणजे CRT हा जो पॉइंट आहे तो हा आपण एक्सप्लेन केलेला आहे. CRT मध्येच हा पॉइंट आपण काय करतो, एक्सप्लेन केलेला आहे, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टम. म्हणजे प्रत्येक CRO मध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टम ही वापरलेली असते. तोच पॉइंट फक्त आपल्याला काय करायचा, पुढे कंटिन्यू करायचा आहे. त्याचं नाव काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टम इन ए CRT. फर्स्ट याच्यामध्ये डायग्राम आहे, कन्स्ट्रक्शन ते आपण बघणार. सुरुवातीला पार्ट आहे CRT मधला, तो कोणता असतो, फिलामेंट असतो. फिलामेंट नंतर कोणता पॉइंट येणार आहे, तर कॅथोड नंतर कंट्रोल ग्रीड. मग आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टम पाहण्यासाठी त्यातला कॅथोड, कंट्रोल ग्रीड आणि 3 प्रकारचे जे एनोड्स आहेत, ते एनोड्स आपल्याला ह्या डायग्राम मध्ये कन्स्ट्रक्ट करावे लागतील. आणि त्याच्यानंतर स्क्रीन, असे 4-5 पॉइंट त्यामध्ये आपल्याला येतील. तर सुरुवातीला जो पॉइंट कोणता आहे, तर पहिला पॉइंट आहे तो कॅथोड. नंतर कॅथोडच्या वरच्या बाजूला कंट्रोल ग्रीड आपण काय करतो, अशी यूज करतो. कॅथोडचा दुसरा पार्ट कोणता आहे, तो कंट्रोल ग्रीड. कंट्रोल ग्रीड नंतर इथे आपण पाहिला प्री एक्साइटिंग एनोड. पहिला एनोड कोणता असणार आहे, प्री एक्साइटिंग एनोड. प्री एक्साइटिंग एनोड. एनोड हे 3 प्रकार
प्रकारचे आहेत. त्यातला आपण पहिला कोणता घेतला, प्री एक्सेलरेटिंग एनोड. प्री एक्सेलरेटिंग एनोड. दुसरा आहे तो मिडलचा फोकसिंग एनोड. मिडलचा आहे तो फोकसिंग एनोड. त्याचं नाव काय आहे, फोकसिंग एनोड. नंतर तिसरा जो आहे तो एक्सेलरेटिंग एनोड. तिसरा आहे तो एक्सेलरेटिंग एनोड. लास्टला त्याचं नाव आपण दिले एक्सेलरेटिंग एनोड. लास्टला आपण इथे काय घेणार आहोत, स्क्रीन. हा जो पॉइंट आहे त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन बीम. इलेक्ट्रॉन बीम त्यालाच आपण नाव देऊ सी. त्याचं नाव काय, स्क्रीन. एक्सेलरेटिंग एनोड आणि फोकसिंग एनोड त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड्स लाईन्स मिळतात.
पॉईंट काय एक्सप्लेन द इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टीम इन सीआरटी मध्ये आपण जास्तीत जास्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टीम यूज करतो. त्याचं कन्स्ट्रक्शन आपण इथे बोर्डवरती दाखवलेलं आहे. पहिला पॉईंट त्याच्यामध्ये दिलेला आहे कॅथोड, दुसरा आहे कंट्रोल ग्रीड, नंतर 3 प्रकारचे प्रे ॲनोड्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे प्री ॲक्सिलेटिंग ॲनोड, सिक्वेन्स बघायचं, फोकसिंग ॲनोड आणि लास्ट मोठा असतो ॲक्सिलेटिंग ॲनोड. याच्यामध्ये आपण चेंज करायचं जसा आहे तसा घ्यायचा आहे. आणि इलेक्ट्रॉन बीम तुम्हाला कुठे दाखवलेलं आहे की स्क्रीनवरती संख्या दाखवलेलं आहे व्हिज्युअल म्हणजे आपल्याला तो दिसू शकतो. इकडं याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे हायर व्होल्टेज सप्लाय पॉवर सप्लाय दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे पॉवर सप्लाय देता आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं सीआरटी मध्ये काय पाहिलेलं तर प्री ॲक्सिलेटिंग ॲनोड आणि फोकसिंग ॲनोड याच्यामध्ये प्री ॲक्सिलेटिंग ॲनोडला हायर पॉझिटिव्ह पोटेन्शियल असते आणि इथं फोकसिंग ॲनोडला लोअर पॉझिटिव्ह पोटेन्शियल असते. त्याचबरोबर इथंही ॲक्सिलेटिंग ॲनोडवर हायर पॉझिटिव्ह पोटेन्शियल असते. म्हणजे याच्यामध्ये 2 ॲनोड्स आहेत प्री ॲक्सिलेटिंग ॲनोड आणि ॲक्सिलेटिंग ॲनोड. याच्यामध्ये हायर पोटेन्शियल असतं आणि फोकसिंग ॲनोडला लोअर पॉझिटिव्ह पोटेन्शियल असतं. त्याच्यामुळे काय होणार आहे ह्या दोन्हींच्या मध्ये आपल्याला कॉन्केव्ह लेन्स सिस्टीम काय होते क्रिएट होते. म्हणजेच ह्या पोटेन्शियलमुळे इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होतं. इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट झाल्यामुळे इथे कॉन्केव्ह लेन्सेस काय होतात क्रिएट होतात. जेणेकरून जे आलेले इलेक्ट्रॉन्स आहेत कॅथोड पासून ते इलेक्ट्रॉन्स ते कन्वर्ज म्हणजे एकत्र करण्यासाठी त्याचा वापर होतो. मग याच्यामध्ये 2 कॉन्केव्ह लेन्सेस आहेत. म्हणजे डबल कॉन्केव्ह लेन्सेस आर क्रिएटेड इन बिटवीन 2 एनोड्स, that is pre-exciting anode and focusing anode, and second one focusing anode and accelerating anode. म्हणजे pre-exciting anode आणि focusing anode च्या मध्ये एक कॉन्केव्ह लेन्स क्रिएट होते. त्याचबरोबर फोकसिंग एनोड आणि ॲक्सिलेटिंग एनोड मध्ये कॉन्केव्ह लेन्स तयार होते. म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे डबल कॉन्केव्ह लेन्सेस आर क्रिएटेड. डबल कॉन्केव्ह लेन्सेस आर क्रिएटेड. First, in electrostatic focusing system, electrostatic lens which consists of 3 anodes, that is pre-accelerating anode, focusing anode and accelerating anodes. Okay, मग त्याच्यामध्ये pre-accelerating in with the middle anode at a lower positive potential than the other 2 types of electrodes or anodes. 3 anodes are cylindrical in form. म्हणजे त्याचा शेप कसा आहे सिलेंड्रिकलच्या आकाराचा आहे. तो आपण याच्यावरती बोर्डवरती पाहिलेला आहे. These electrodes are cylindrical in form and coaxial with the CRT axis. म्हणजे बरोबर त्याच्यामध्ये काय असणार आहे एक अँगल आहे. त्या अँगल मधून काही इलेक्ट्रॉन्स त्याच्यामधून पुढे पास होतात. आता ह्याच्यामध्ये पुन्हा काय केलेलं आहे these 3 types of electrodes are cylindrical in form and coaxial with the CRT axis. Therefore, electric field is generated between 2 electrodes due to the potential difference them. म्हणजेच ज्या वेळेला दोन्हींना आपण दिलेलं व्होल्टेज आहे ते काय होणार आहे इथं प्री-एक्साइटिंग एनोड याच्यामध्ये आणि फोकसिंग एनोडच्या मध्ये जे व्होल्टेज क्रिएट होतं आणि फोकसिंग एनोड आणि ॲक्सिलेटिंग एनोडच्या मध्ये जे पोटेन्शियल क्रिएट होतं म्हणजे व्होल्टेज क्रिएट होतं दोन्हींच्या मध्ये जे व्होल्टेज असतं ते समान असतं. म्हणून त्याला नाव दिलेलं आहे इक्वी सरफेस पोटेन्शियल असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ते कसं क्रिएट होतं ज्या वेळेला काय होणार आहे त्याला व्होल्टेज येतो त्यावेळेला ते इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट झाले असते. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. इथे पण पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. त्याच्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे इक्वी पोटेन्शियल सरफेस. अँड इलेक्ट्रिक फील्ड इज जनरेटेड बिटवीन दीज 2 इलेक्ट्रोड्स ड्यू टू पोटेन्शियल डिफरन्स देईल. म्हणजे दोन्हींच्या मध्ये तुम्हाला इथं एक इक्वल व्होल्टेज तुम्हाला मिळतं. देअरफॉर स्प्रेडिंग ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज कॉज्ड बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रिक लाईन्स. म्हणजे जे आलेले इलेक्ट्रॉन्स आहेत जे कॅथोड पासून इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय होणार त्या इलेक्ट्रिक फील्ड मधून पुढे पास होतात. त्यावेळेला इलेक्ट्रिक फील्ड स्प्रेड होतं. स्प्रेड म्हणजे काय वाढत जातं. म्हणजे ते कशामुळे वाढतं ज्या वेळेला दिलेलं व्होल्टेज आहे प्री-एक्साइटिंग आणि फोकसिंग एनोडचं ते व्होल्टेज वाढलं की ऑटोमॅटिकली इलेक्ट्रिक फील्ड वाढत जातं. स्प्रेडिंग ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज कॉज्ड बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रिक लाईन्स. त्यामुळे ते रिपल्शन मुळे काय होणार आहे ते इलेक्ट्रिक फील्ड स्प्रेडिंग होतं.
इफ इक्विपोटेन्शियल लाईन्स आर ड्रॉन. आता हेच डायग्राम आहे, ते डायग्राम आपण काय स्लाइडला पाहू शकतो. हे इक्विपोटेन्शियल सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड कसे क्रिएट झालेले आहे ते आपण ह्याच्यामध्ये पाहू शकतो. इथलं व्होल्टेज आहे ते पॉझिटिव्ह व्होल्टेज म्हणजे जास्तीत जास्त व्होल्टेज असतं, हाय व्होल्टेज. पुन्हा इकडं जे आहे ह्या साईडला लेफ्ट हँड साईडला प्लस, राईट हँड साईडला मायनस म्हणजे कमीत कमी असलेलं. म्हणजेच आपण हा जो पॉईंट पाहणार आहे तो प्रेस रेटिंग एनोड आणि फोकसिंग एनोड याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल इक्विपोटेन्शियल सरफेस जो क्रिएट झालेला आहे ते याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये असे दोन प्रकारे व्होल्टेज मिळतात, त्याला इक्विपोटेन्शियल सरफेस आपण म्हणतो. याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ टाइम इलेक्ट्रिक फील्ड आणि इक्विपोटेन्शियल सरफेस आपल्याला क्रिएट होतात. ते कसं दाखवलेलं आहे त्यांनी तर या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो. This is called as equipotential surface. Equipotential surface. ह्या लाईनला आपण काय करतो इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड ॲट द टाइम दोन्ही बाजूला हे जो पॉइंट आहे, ही जी डायग्राम आहे आपण डायग्राम पाहिली इलेक्ट्रिक फील्ड आणि इक्विपोटेन्शियल सरफेस हे सेम एक्साइटिंग एनोड आणि फोकसिंग एनोड याच्यामध्ये, त्याचबरोबर फोकसिंग एनोड आणि एक्साइटिंग एनोड याच्यामध्ये काय होणार आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि इक्विपोटेन्शियल सरफेस क्रिएट होतो. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे आपले कन्वर्ज केले जातात आणि कन्वर्ज करून तो पॉइंट आहे तो बरोबर सीआरच्या पॅनलमध्ये सेंटरला तो पॉइंट पुढे ट्रान्सफर केला जातो. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इज जनरेटेड बिटवीन टू इलेक्ट्रोड्स ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ देम. म्हणजेच ह्या डायग्रामनुसार आपण इथे पोटेन्शियल डिफरन्स काय होतं क्रिएट होतं. स्प्रेडिंग ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज कॉज्ड बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रिक लाईन्स. म्हणजेच ही डायग्राम आपण पाहिलेली आहे. इक्विपोटेन्शियल लाईन्स आर ड्रॉन ॲज शोन इन फिगर 1. म्हणजेच ह्या डायग्राममध्ये आपण दाखवलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड कसं आहे आणि इक्विपोटेन्शियल सरफेस कसं आहे ते आपण ह्या डायग्राममध्ये पाहू शकतो. And equipotential surface they would bulge at the center of the two anodes. म्हणजे ते आपण सेंटर आहे, सेंटरच्या लाईनला बघितलेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे बाहेरच्या बाजूला ते फील्ड असं वाढत जातं. जसं जे व्होल्टेज वाढणार आहे व्होल्टेज तसं ते इक्विपोटेन्शियल सरफेस पण वाढत जातं. म्हणजे ते व्होल्टेज वाढतं, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पण ते काय होतात वाढत जातात. ते फील्ड वाढलं की ऑटोमॅटिकली पोटेन्शियल पण तिकडं वाढत जातं. The electrons, therefore these electrons which passes through the cathode, from cathode the electrons firstly passes pre-exciting anode and focusing anode. The electrons will be moved in the direction opposite to the electric field lines and equal potential surfaces are perpendicular to the electric field lines. म्हणजे याच्यामध्ये सांगितलेलं आहे इलेक्ट्रॉन्स हे कॅथोड पासून आलेले असतात ट्रान्सफर झालेले असतात पुढे इमिट झालेले असतात. त्यावेळेला ते इलेक्ट्रिक फील्ड मधून जातात and equal potential surface are perpendicular to the electric field, opposite to the electric field. इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन काय होतात ते पुढे पास होतात and equal potential surface are perpendicular. म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेस आहे त्याच्या परपेंडिक्युलरने काय होतात इलेक्ट्रॉन्स हे पुढे पास होतात. सो फोर्स ऑन द इलेक्ट्रॉन इज एक्झर्टेड इन द डायरेक्शन नॉर्मल टू द इक्विपोटेन्शियल सरफेसेस. द इलेक्ट्रॉन्स एंटरिंग दिस इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रिक फील्ड मधून पास होतात त्यावेळेला ते एका ठराविक अँगलने काय होणार पुढे पास होणार आहे जेणेकरून ते कन्वर्ज केले जातात. म्हणजे ह्या कॉन्फ्लुएन्स मुळे काय ते अट्रॅक्ट केले जातात आणि कन्वर्ज करून ते बरोबर पुढे स्क्रीनवरती
पडले जातात. मग इलेक्ट्रॉन्स implement this electric field of two anodes at an angle other than the normal of equipotential surface will be refracted towards the normal. म्हणजे ते एका ठराविक अँगल म्हणजे ते कॉन्केव्ह लेन्स म्हणून काय होणार आहे ते अट्रॅक्ट केले जातात, कारण इथलं पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे इथलं निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, लोअर पोटेन्शियल आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे हायर पासून लोअरला काय होतात ते ट्रान्सफर होतात किंवा इमिट होतात. विल बी रिफ्लेक्टेड टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत या दोन्ही लेन्स मधून, म्हणजे पहिल्या कॉन्केव्ह लेन्स मधून जातील, पुन्हा थोडे ते कन्व्हर्ट केले जातात, पुन्हा सेकंड लेन्स पासून जातात त्यावेळेला पूर्ण ते कन्व्हर्ट करून बरोबर सेंटर ऑफ द स्क्रीन, म्हणजे स्क्रीनच्या बरोबर सेंटरला ते इलेक्ट्रॉन्स करतात जाऊन तिथं ट्रान्सफर जाऊन तिथं करतात स्क्रीनवरती पडतात. Therefore, the electron beam tends to become parallel to the CRT axis. म्हणजे ते जाताना कसे पॅरलल मध्ये जातात. This beam then enters the second concave lens. म्हणजे पहिल्या concave lens मधून गेल्यानंतर ते थोडी कन्व्हर्ज केले जातात, नंतर सेकंड लेन्स मध्ये आल्यानंतर पुन्हा ते पहिल्यापेक्षा जास्त कन्व्हर्ज, म्हणजे इथलं व्होल्टेज पुन्हा इथलं काय केलं असतं, म्हणजे इथून लोअर पासून ते पुन्हा हायला जाणार, मग ते पूर्ण कन्व्हर्ज करून स्क्रीनच्या बरोबर CRT स्क्रीनच्या बरोबर सेंटरला ते तिथं ट्रान्सफर पडले जातात. Therefore, this beam then enters the second concave lens. It is converged and focused on the screen of the center of the CRT axis. Therefore, equipotential surface acts as a concave lens in a geometrical optics. That is why this focusing system is named as electrostatic lens. म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक लेन्स असं नाव दिलेलं आहे. This point is called as इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टीम. पुन्हा बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. पहिला जो पॉइंट आहे, पहिला पॉइंट काय दिलेला आहे कॅथोड, कॅथोड नंतर कंट्रोल ग्रीड, कंट्रोल ग्रीड नंतर प्री एक्साइटिंग एनोड, फोकसिंग एनोड अँड लास्ट वन एक्साइटिंग एनोड. आणि शेवटचा जो पॉइंट आहे तो स्क्रीनचा आहे, म्हणजे जी स्क्रीन आपल्याला कशाला पाहिजे तो स्पॉट तिथे पडलेला आपल्याला दाखवायचा आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, ज्या वेळेला आपण सीआरटीला काय करतो सप्लाय व्होल्टेज देतो, सप्लाय व्होल्टेज दिल्यानंतर आतील जो फिलामेंट आहे किंवा हीटर आहे तो हीटर काय होतो इनडायरेक्टली हीट होतो. हीट झाल्यामुळे काय होणार आहे तो कोणत्या याला दिलेला आहे तर पुढच्या पॉइंटला कुठला पॉइंट आहे कॅथोड, कॅथोडला तो कनेक्ट केलेला असल्यामुळे हीटर त्याच्यामुळे कॅथोडवरती कोणता चार्ज असतो इलेक्ट्रॉन, म्हणजे ई मायनस म्हणतो त्याला आपण. इलेक्ट्रॉन्स असतात, त्यातून कॅथोडमधून इलेक्ट्रॉन्स काय होतात पुढे इमिट होतात. द इलेक्ट्रॉन्स इमिटेड फ्रॉम द कॅथोड, कॅथोडमधून ते इलेक्ट्रॉन पुढे पास केले जातात. मग ते कंट्रोल फील्डमधून काय होणार पुढे पास होतील, कंट्रोल फील्डमधून पुढे पास झाल्यानंतर प्री एक्साइटिंग एनोड आहे. प्री एक्साइटिंग एनोड त्याच्यावरती आपण ऑलरेडी किती व्होल्टेज दिलेला आहे, हाय व्होल्टेज दिलेला आहे, त्याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे पोटेन्शियल डिवाइड. इथं व्होल्टेज देताना आपण प्री एक्साइटिंग एनोडला हाय व्होल्टेज दिलेला आहे, त्याच्यानंतर फोकसिंग एनोडवरती काय केलेलं आहे लोअर पोटेन्शियल दिलेलं आहे, त्याचबरोबर एक्साइटिंग एनोडवरती पुन्हा हायर पोटेन्शियल दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचे हे प्री एक्साइटिंग एनोडमधून पुढे पास होतील, त्यावेळेला प्री एक्साइटिंग एनोड आणि फोकसिंग एनोडच्या मध्ये कॉन्केव्ह लेन्स काय होतात ट्रेड होतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे प्री एक्साइटिंग एनोड फोकसिंग एनोडच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होतं, पोटेन्शियल, आणि त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. पोटेन्शियल डिफरन्स हा पहिल्या कॉन्केव्ह लेन्स मध्ये झाला. त्याचबरोबर पुन्हा दुसरी पण आहे लेन्स ती कोणते फोकसिंग एनोड आणि एक्साइटिंग एनोडच्या मध्ये दुसरी कॉन्केव्ह लेन्स क्रिएट होते, त्याच्यामध्ये पण एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. त्यामुळे त्याला इक्विपोटेन्शियल सर्किट असं म्हटलेलं आहे. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत कॅथोड मधून हे प्री एक्साइटिंग एनोड मधून फोकसिंग एनोडला जात असतात, त्यावेळेला ते डायव्हर्ज असतात, ते डायव्हर्ज पासून त्याला कन्व्हर्ज केलं जातं का कशामुळे तर कॉन्केव्ह लेन्स म्हणून काय केलं असतं त्याला कन्व्हर्ज केलं जातं. कन्व्हर्ज करून पुन्हा तो पॉइंट ते इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स पुन्हा दुसऱ्या कॉन्केव्ह लेन्स मधून पुढे पास होतात. म्हणजे दुसरी कॉन्केव्ह लेन्स कोणते आहे फोकसिंग एनोड आणि एक्साइटिंग एनोड याच्यामध्ये दुसरी कॉन्केव्ह लेन्स तयार असतात, त्यातून इलेक्ट्रॉन्स हे पुन्हा डायव्हर्ज झालेले थोडे डायव्हर्ज असतात, त्यांना पुन्हा कन्व्हर्ज करून तुमच्या स्क्रीनवरती पाडले जातं. म्हणजे ते आपल्याला दिसतात कसे व्हिज्युअल फॉर्म मध्ये आपल्याला तो स्पॉट दिसतो स्क्रीनवरती, त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन बीम. असं याच्यामध्ये आपण काय पहिले इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टीम म्हणजे सीआरटी मध्ये आपण जास्तीत जास्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टीम ही यूज करतो. त्याच्यामध्ये
electrostatic focusing system, electrostatic lens consist of 3 types of anode: pre-exciting anode, focusing anode, and accelerating anode. In these 3 types of electrodes, pre-exciting anode and accelerating anode, which is connected to the higher positive potential, and last one, that is focusing anode, which is connected to the lower positive potential, it causes electric field is generated between 2 electrodes. त्याच्यामुळे काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड हे दोन्हीच्या मध्ये काय होणार आहे, क्रिएट होतोय. and electric field is generated between these 2 types of anodes due to potential difference of them. म्हणजे इथे एक पॉझिटिव्ह पोटेन्शियल क्रिएट होतो आणि इथे एक पॉझिटिव्ह पोटेन्शियल क्रिएट होतो. that is called as equipotential surfaces. The spreading of electric field is caused because of repulsion of electric lines. म्हणजे जसं इलेक्ट्रिक फील्ड कशामुळे वाढतं, जसं व्होल्टेज ते वाढत जाईल तसं इलेक्ट्रिक फील्ड वाढणार. त्याच्यामुळे काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड वाढत जातं. इफ इक्विपोटेन्शियल लाईन्स आर ड्रॉन, म्हणजे इथं आपण ते दाखवलेलं आहे की कसं ते इथे इक्विपोटेन्शियल सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होतं. ते आपण इकडे साईडला काढून दाखवलेलं आहे, इलेक्ट्रिक फील्ड आणि इक्विपोटेन्शियल सरफेस. त्यातलं इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे बघा, फील्ड ऑफ लाईन्स असा, जसं व्होल्टेज वाढत जाईल तसं फील्ड ऑफ लाईन्स इलेक्ट्रिक फील्ड वाढत जातं. तर सुरुवातीला 3 आहे, जर व्होल्टेज वाढलं तर पुन्हा काय होणार, ते 4, 5 असं वाढत जातं. त्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. ते असे पॅरलल मध्ये. आणि इक्विपोटेन्शियल सरफेस आहे ते आपण इकडे साईडला दाखवलं, वरच्या बाजूला अपवर्ड आणि डाऊनवर्ड दाखवलेलं आहे. की असं काय होणार आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस तयार होतो, म्हणजे इक्वल पोटेन्शियल किंवा व्होल्टेज क्रिएट होतो. सेम कुठे कुठे तयार होणार आहे, तर pre-exciting आणि फोकसिंग एनोडला म्हणजे इथं एक व्होल्टेज आणि दुसरा व्होल्टेज आहे ते फोकसिंग एनोड आणि एक्साइटिंग एनोडच्या दोन्हीच्या मध्ये तयार होईल. असे 2 इक्विपोटेन्शियल सरफेस तयार होतात. इफ इक्विपोटेन्शियल लाईन्स आर shown in figure, therefore the electrons will move. म्हणजे कॅथोड पासून आलेले इलेक्ट्रॉन्स ते काय होणार, मूव्ह होणार आहेत. कशातून, तर pre-exciting आणि फोकसिंग एनोड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मधून काय होणार आहे, ते पास होणार आहेत. The electrons will move in the direction opposite to that of electric field lines. इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या अपोजिट म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेने काय होणार आहे, ते इलेक्ट्रॉन्स किंवा इलेक्ट्रॉन बीम किंवा इलेक्ट्रॉन्स हे काय होणार आहेत, पास होतील. and equal potential surface are perpendicular to the electric field lines. आणि equal potential surface याच्या परपेंडिक्युलर काय होणार आहे, ते इलेक्ट्रॉन पुढे पास होतील. so force on the electron is exerted, म्हणजे इलेक्ट्रॉन असा एक्सप्रेस करतात की त्यांना इकडे ओढलं जातं. असं electrons experience that which is exerted the direction normal to the equipotential surfaces. बरोबर त्यांना ठराविक अँगलला त्यांना एकत्र आणलं जातं, म्हणजे कन्व्हर्ट केलं जातं आणि पुढे ट्रान्सफर केलं जातं. इलेक्ट्रॉन्स एंट्रिंग म्हणजे पहिल्या कॉन्फिडन्स मधून पास झाले, म्हणजे pre-exciting आणि फोकसिंग एनोड पुढे पास झाल्यानंतर इलेक्ट्रॉन्स एंट्रिंग द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ 2 एनोड्स ॲट एन angle other than the normal of equipotential surfaces will be refracted towards the normal. म्हणजे नॉर्मल डायरेक्शन किंवा नॉर्मल अँगल इथे काय होणार, पुढे पास होतील. म्हणजे सुरुवातीला इथे जे इलेक्ट्रॉन्स असतात, लॉट्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, ते इलेक्ट्रॉन्स इथं थोडे कन्व्हर्ट केले जातात. कारण इथं काय आहे, पहिले इक्विपोटेन्शियल सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स थोडे कन्व्हर्ट केले जातात. पुन्हा ते इलेक्ट्रॉन्स पुढे काय होणार आहे, फोकसिंग एनोड आणि एक्साइटिंग एनोड मधून पुढे पास होतील. त्यावेळेला तिथंही काय केलं जातं, इलेक्ट्रॉन्सला एकत्र केलं जातं. कारण पुढची पुढे पण इथं काय आलेलं आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्याचबरोबर इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. त्यामुळे त्या ठराविक अँगलला पुन्हा ते इलेक्ट्रॉन्स कन्व्हर्ज डायव्हर्ज असतात, ते थोडेसे अजून काय केलं जातं, कन्व्हर्ट केले जातात आणि पुढे ट्रान्सफर केले जातात. म्हणजे therefore the electron beam tends to become parallel to the z axis. म्हणजे ते पॅरलली पुढे ट्रान्सफर केले जातात. therefore the electron beam tends to become parallel to the z axis. This beam then tends to the enter to the second concavity. म्हणजे इथून पुढे सेकंड कॉन्क्युलस पासून पुढे ट्रान्सफर केलं जातं. इट इज कन्व्हर्जन. त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं सुरुवातीला कन्व्हर्ज झाले असतात थोडेसे, पुन्हा सेकंड कॉन्क्युलस पासून पुढे जातात, त्यावेळेला पुन्हा ते टोटली सगळे काय केले जातात, कन्व्हर्ज केले जातात. म्हणजे these electrons, electron beam किंवा electrons which passes second anode, second type of anode म्हणजे second concave lens, that is in between focusing anode and accelerating anode. This electron beam which is converged and focused on the screen at the center of the CRT axis.
म्हणजे ते थोडं कन्वर्ज केलं जातं, पुन्हा सेकंड कॉन्क्युलस पासून गेल्यानंतर पुन्हा कन्वर्ज करून ते पुढे बरोबर सेंटरवरती वाढायचं. देअरफॉर दिस सिस्टम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टीम. म्हणजे ती इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टीम असं नाव का दिलेलं आहे, कारण इक्विपोटेन्शियल सरफेस ॲक्ट्स ॲज ए कॉन्केव्ह लेन्स. म्हणजे कॉन्केव्ह लेन्स क्रिएट होतात तिथं प्री-एक्साइटिंग एनोड आणि फोकसिंग एनोडमध्ये, आणि दुसरी जी आहे ही फोकसिंग एनोड आणि एक्साइटिंग एनोड याच्यामध्ये तयार होते. म्हणजे डबल कॉन्केव्ह लेन्सेस क्रिएट होतात. त्याच्यामुळं त्याला नाव काय दिलेलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक लेन्स सिस्टीम किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टीम असं त्याला काय केलेलं नाव दिलेलं आहे. थँक्यू.